श्रीमद् भगवद गीता अध्याय 1 श्लोक क्रमांक 1। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय। यामध्ये सांगितलेलं आहे की धृतराष्ट्र उवाच म्हणजे धृतराष्ट्र म्हणाला, धर्मक्षेत्रे म्हणजे धर्माचे क्षेत्र, पवित्र भूमी, कुरुक्षेत्रे म्हणजे कुरुवंशाची पारंपरिक भूमी, समवेता म्हणजे एकत्र जमलेले, युत्सव म्हणजे युद्ध करण्याची इच्छा असणारे, मामका म्हणजे माझे पुत्र कौरव, पांडवाश्चैव म्हणजेच आणि पांडव सुद्धा, किम अकुर्वत म्हणजे काय केले, संजय आणि धृतराष्ट्राचा सल्लागार। श्लोकाचा साधा अर्थ मित्रांनो, धृतराष्ट्र संजयाला विचारतो की हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र आलेले माझे पुत्र आणि पांडवांनी काय केले, म्हणजेच पार्श्वभूमीवर काय होईल या श्लोकाचा अर्थ। या श्लोकातून भगवद्गीतेची सुरुवात होते। महाभारताच्या युद्धभूमीवर पांडव आणि कौरव यांच्यात महान संघर्ष उभा राहिला आहे। हस्तिनापूरचा आंधळा राजा म्हणजेच धृतराष्ट्र, ज्यांच्या मनात आपल्या मुलाप्रती अतिरेकी आसक्ती आणि पक्षपात आहे, तो युद्धाचे वर्णन ऐकण्यासाठी आपल्या सल्लागाराला म्हणजे संजयाला विचारतो। संजय हा एक महान ऋषी, व्यासाच्या कृपेने दिव्य दृष्टी प्राप्त केलेला आहे, ज्याद्वारे तो कुरुक्षेत्रावर काय चालले आहे ते दूर बसून पाहू शकतो आणि धृतराष्ट्राला त्याचे वर्णन करू शकतो की तिकडे काय चालू आहे। धृतराष्ट्र उवाच म्हणजे सुरुवातच आंधळ्या मनाच्या बोलल्या, म्हणजेच धृतराष्ट्र हा शारीरिकदृष्ट्या आंधळा असला तरी मानसिकदृष्ट्याही तो आंधळाच आहे। म्हणजे कसं, आपल्याच मुलाचा पक्ष घेणे, पांडवाबद्दल आसक्त बाळगणे आणि धर्माच्या विरुद्ध जाऊन त्यांच्या विरुद्ध युद्ध करणे हे त्यांच्या वृत्तीचे प्रतिबिंब आहे। म्हणूनच गीतेचा पहिला संवाद त्याच्या अशब्द मोहग्रस्त मनानेच सुरू होतो। म्हणजे कसा बघा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ही जागा धर्माची आहे, मोहाची नव्हे। कुरुक्षेत्र ही भूमी फक्त युद्धभूमी नसून ती धर्मक्षेत्र देखील आहे। म्हणजे कसं, याचा अर्थ येथे होणारे युद्ध केवळ राजकारणासाठी नाही, तर धर्म आणि अधर्म यामधील संघर्ष आहे। ही भूमी अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केलेली, यज्ञ केलेली आहे। धृतराष्ट्राला ही चिंता आहे की या धर्मभूमीचा परिणाम पांडवांवर होईल का, की त्या जागेच्या पुण्यतेमुळे त्यांचा निर्णय बदलेल का। यामुळेच तो विचारतो की काय केले त्यांनी। पण पांडवांची भूमिका आधी स्पष्ट आहे, त्यांनी धर्मरक्षणासाठी युद्ध पत्करलेले आहे। तर धृतराष्ट्राची ही विचारणा त्यांच्या मनात असलेल्या अस्थिरतेचा आणि आशंकांचा आणि भयाचा बिंब दिसत आहे। मामका पांडवाश्चैव म्हणजेच आपले परके हा भेद या श्लोकात धृतराष्ट्र दोन वेगवेगळ्या शब्दांनी त्यांच्या नातलगाचा उल्लेख करतो। मामका म्हणजेच माझे कौरव आणि पांडवा म्हणजेच पांडव। येथे एक मानसिक भेद स्पष्ट दिसतो। तो कसा की पांडव हे त्याचे पुतणे असूनही तो त्यांना आपले मानत नाही। हाच पक्षपात पुढे महाभारताच्या युद्धाचं मूळ कारण ठरतो। ही भेदाची भावना केवळ धृतराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही, तर प्रत्येकाच्या मनात असते। आपल्याला हे हवे तेच आपले वाटते। इतर कोणी जरी न्यायाच्या बाजूने असले तरी ते विरोधात वाटतात। गीता याच मनोवृत्तीवर उपचार करते। ती कशी? नंबर 4, किमकुर्वत म्हणजेच युद्ध होणारच आहे तरी काय केले, हा प्रश्न धृतराष्ट्राला पडला।
धृतराष्ट्राला माहीत आहे की दोन्ही बाजू युद्धासाठी सज्ज आहेत. तरी सुद्धा तो संजयाला विचारतो, काय केले? यामागे एक प्रकारचा भीतीचा भाव आहे. कदाचित पांडव शांततेचा मार्ग निवडतील, कदाचित त्यांचे मन बदलेल, कदाचित त्यांच्या मुलांना धर्माची जाणीव होईल. या प्रश्नामागे अनेक भावनांचा समावेश आहे. चिंता, पक्षपात, आशा आणि आत्मगौरव सुद्धा. नंबर 5, संजयाचं महत्त्व काय? यामध्ये बघा, संजय ही गीतेतील एक महत्त्वाची पात्र आहे. तो केवळ वृत्तांत सांगणारा नाही, तर तो साक्षीभाव प्रदर्शित करणारा आहे. जसा तो युद्ध बघतो तटस्थपणे, तसा प्रत्येकाने जीवनातील प्रसंगांनाही तटस्थपणे बघावं. हा गीतेचा संदेश आहे. गीतेतील हा पहिला श्लोक केवळ युद्धाची सुरुवात सांगत नाही, तर तो जीवनाच्या संघर्षाची सुरुवात सूचित करतो. कुरुक्षेत्र म्हणजे जीवनाची रणभूमी आहे. येथे आपल्याला धर्म आणि अधर्म, मोह आणि विवेक, आपले आणि या परके यामधले नेहमीच निवड करावी लागते. धृतराष्ट्र जसा मोहांध आहे, तसाच आपणही अनेकदा मोह, आसक्ती, अहंकार आणि इंद्रियांची गुलामी यामुळे आंधळ होतो. गीतेचा उद्देश हाच आहे. आपण मनाने जागे व्हावं, आपली भूमिका समजून घ्यावी आणि कर्म करताना धर्माची जाणीव ठेवावी. आजच्या काळातील अर्थ असा होतो मित्रांनो, आजचे जीवन हे एक प्रकारचे कुरुक्षेत्रच आहे. आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात, कधी करिअरमध्ये, कधी नात्यामध्ये, कधी मूल्यांमध्ये. अशा वेळी धृतराष्ट्रासारखा पक्षपात किंवा संजयासारखी तटस्थता किंवा अर्जुनासारखा संभ्रम हे सारे आपल्या मनात घडतातच. गीता आपल्याला आत्मनिरीक्षण शिकवते, आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकायला शिकवते. हा श्लोक सांगतो की आपले निर्णय स्वार्थावर आधारित नसावे, तर धर्मावर आधारित असावे. यावरून असा निष्कर्ष निघतो की भगवद्गीतेचा हा पहिला श्लोक जितका साधा वाटतो, तितकाच तो खोल अर्थधारणा करणारा आहे. धृतराष्ट्राचा प्रश्न हा केवळ वृत्तांताच्या सुरुवातीसाठी नाही, तर तो माणसाच्या अंतर्मनाचा आरसा आहे. मोह, आसक्ती, अज्ञान, पक्षपात या साऱ्यांनी माणूस अंध होतो. जरी त्याच्या डोळ्यांना दृष्टी असली तरी ही गीता केवळ युद्धभूमीवरील संवाद नाही, तर ती आपल्या जीवन यात्रेतील मार्गदर्शन आहे. पहिल्या श्लोकातूनच गीता आपल्याला जागं करते, म्हणजेच सावध राहा, तुमचं कुरुक्षेत्र सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.